आणि ही गणपती बाप्पांची विसर्जनाची पद्धत, ही परंपरा कुठून आली असेल तर ही परंपरा विसर्जन का करायचं, विसर्जन का केलं जातं गणपती बाप्पांचं आपण जाणून घेतलं का? नाही माहिती कोणाला. इथं जर विचारलं ना का गणपती बाप्पांचं विसर्जन करतात, का 10 दिवस गणपती बाप्पा स्थापन करायचा, नाही सांगता येणार कोणाला. कधीतरी आपला इतिहास जाणून घ्या, कधीतरी आपला धर्म काय सांगतोय, मागचं पुराण काय सांगतंय. गणपती बाप्पांनी ज्या वेळेस आपले वेद व्यासजी आहेत त्यांनी सांगितलं गणपती बाप्पांना की तुम्हाला आता महाभारत लिहावं लागेल. ते महाभारत किती दिवस लिहिलं? 10 दिवस लिहिलं. 10 दिवस व्यासजी आणि गणपती बाप्पा ते लिहित होते. म्हणून 10 दिवस गणपती बाप्पांची काय केली जाते? प्राण प्रतिष्ठा केली जाते, मूर्ती स्थापन केली जाते. आणि ज्यावेळी व्यासजी आणि गणपती बाप्पा लिहायला बसले, चतुर्थीला लिहायला सुरुवात केली आणि लिहित असताना 10वा दिवस उगवला आणि लिहिता लिहिता गणपती बाप्पांचं शरीर तापलं, एवढं गरम झालं. त्यावेळेस व्यासजींना काय सांगितलं, गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित करा. त्यावेळेस व्यासजींनी गणपती बाप्पांना पाण्यामध्ये विसर्जित केलं आणि गणपती बाप्पांचं शरीर काय झालं? थंड झालं. हा इतिहास आहे. म्हणून 10 दिवस प्राण प्रतिष्ठा करतो आणि 10व्या दिवशी तापलेलं गणपती बाप्पांचं शरीर थंड व्हावं याच्याकरता गणपती बाप्पा काय करतो? विसर्जित करतो. पण ती नीट करा, त्याची अवहेलना करू नका.